हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 7वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम पेपर 1 गणित या भागातील घटक. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक 3 आहे, ज्यामध्ये आपण घटक क्रमांक 1 संख्या ज्ञान, त्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या अशा सर्व प्रकारच्या संख्या व त्याचा अभ्यास आपण केला. आता या संख्या जितक्या पण प्रकारच्या आपण संख्या पाहिले त्यावर आधारित आपल्या ज्या नवनीतच्या पुस्तकामध्ये नमुना प्रश्न दिलेले आहेत, 10 ते 11 प्रश्न दिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते एक एक प्रश्न समजून घेणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. तर नमुना प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, पहा. एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्यातील फरकाला पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही. म्हणजे पहा, प्रश्न किती आपल्याला रोटेट करून दिला त्यांनी. काय टेन्शन इथं, म्हणजे जास्त विचार करायचा नाही, क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्यायचं. काय सांगितलं आपल्याला? एक अंकी मूळ संख्या म्हणजे 1 डिजिट प्राईम नंबर कोणकोणते? 2, 3, 5, 7. आता इथं एक्सप्लेनेशन आहे म्हणून याच्यामध्ये सांगतो, गरज पडली तर मग व्हाईट पेपरवर पण समजून सांगतो. यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करू आपण. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे? म्हणजे दिलेल्या अंकाला आपण उतरत्या क्रमाने लावतो. 7532, 7532, 2357 ही लहानात लहान संख्या 2357. या संख्येतील फरकाला, फरक म्हणजे काय? वजाबाकी करणे. दोघांची वजाबाकी करा, उत्तर मिळालं आपल्याला 5175. 7532 मधून 2357 आपण वजा केले. पुढे काय सांगितलं? मग ज्या फरकामध्ये आपल्याला संख्या मिळेल ना, कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही? 3 ने, 5 ने, 9 ने, 7 ने. मग इथं तुम्हाला जे कसोट्या माहित पाहिजे. आता 3 ने भाग जातो की नाही पहा. 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 1 18 म्हणजे 3 ने भाग जातो. एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जाणार. बेरीज 18 आली म्हणजे 9 ने सुद्धा भाग जाणार. मग 7 ने भाग जाणार नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 3 अंकी व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? मग मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? मूळ संख्या 997. आणि 2 अंकी कोणती आहे? लहान, बरं का. 2 अंकी लहान कोणती आहे? 11. 10 नाहीये. 10 ही मूळ संख्याच नाहीये. आता यांच्यातील काय सांगितलं? बेरीज, यांची बेरीज आपल्याला करायची. मग 997 अधिक 11 किती मिळाले? 1008. आणि पुढे म्हणतात ते बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. आता 32 इथं संबंध आला, 32 वर्ग मिळेल. 32 चा वर्ग किती असतो? म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग येईल. मग 1008 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग, म्हणजे 1 चा वर्ग मिळवायचा का 2 चा वर्ग मिळवायचा का 3 चा वर्ग मिळवायचा का 4 चा, 5, 6. आणि ते वर्ग संख्या मिळाल्यावर 32 चा वर्ग तयार व्हायला पाहिजे. मग 32 चा वर्ग असतो 1024. मग आता किती कमी पावर याच्यामध्ये? 1024 मधून 1000 आपण 8 काढू म्हणजे याच्यामध्ये तितकी मिळावं लागेल आपल्याला. म्हणजे किती मिळालं? तिथं 16 त्यांचा फरक आला. म्हणजे 1008 मध्ये जर आपण 16 मिळवले तर 32 चा वर्ग आपल्याला मिळतो. मग 16 मिळवले, मग 16 हा कोणाचा वर्ग आहे? कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास? 4 चा वर्ग मिळवल्यास. म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आता क्रमशः 11 पासून 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो, 1 ते n पर्यंतची संख्या. आता 11 ते 30 सांगितल्यावर आपण काय करणार? 1 ते 30 पर्यंत संख्यांची बेरीज काढू. 1 ते 30 डायरेक्ट काढू आपण. मग काय फॉर्म्युला असतो? हे 30 गुणिले पुढची संख्या 31 भागिले 2. मग इथं 2 ने भाग जाईल 15चा. 15 गुणिले 31. आता इथं उत्तर किती मिळणार आपण? पहा इथं डायरेक्ट, आता इथं लिहितो डायरेक्ट. किती आलं हे?
465. मी गुणाकार नाही करत बस लिहिलेले म्हणून डायरेक्ट सांगतो 465. पण आपल्याला बेरीज कोणती विचारली? 11 पासून 30 पर्यंतची. मग आता 1 ते 30 पर्यंत आपल्याला माहिती, मग 1 ते 10 ची बेरीज म्हणजे 11 ते 30 मध्ये आपल्याला 11 ते 30 पाहिजे का नाही? मग 11 ते 30 मध्ये आपल्याला जर ही बेरीज पाहिजे तर 1 ते 10 नको आपल्याला. आणि 1 ते 10 संख्यांची बेरीज किती असते? 55. हे पाठ ठेवा तुम्ही. 1 ते 10 संख्यांची बेरीज किती असते? 55. मग ही 55 याच्यातून मायनस करा. मग 465 वजा 55 014. उत्तर किती आला? 410. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 410. 1 पासून विचारलास आपण डायरेक्ट लिहिलं असतं, पण 11 पासून 30 विचारले. मग 1 पासून 30 पर्यंतची बेरीज आली 465 आणि 1 पासून 10 पर्यंत नको आपल्याला, म्हणून ते 55. 1 ते 10 ची बेरीज असते 55. ते 55 आपण त्याच्यातून वजा केले. चौथा प्रश्न आपण पाहू. खूप सोपा आहे, पहा चौथा प्रश्न पण. एक्स ही विषम संख्या आहे तर पुढील पैकी कोणती संख्या सम असेल? आता मी तुम्हाला समजून सांगतो. एक्स ही काय आहे? विषम संख्या आहे. ते म्हणतात एक्स काय आहे? विषम संख्या. बरं, मी एक्स ची व्हॅल्यू जर घेतली 7, विषम संख्या आहे. याच्या पुढची काय सांगितलं? तर पुढील पैकी कोणती समसंख्या असेल. आता समसंख्या पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता 7 ची संख्या असणारे 8 असणारे, 10 असणारे, 12 असणारे, 14 असणारे समसंख्या 7 नंतर म्हणजे 7च्या पुढचे. मग आता एक्स मध्ये आपण 1 जर मिळवला किंवा 3 मिळवले किंवा 5 मिळवले तर आपल्याला समसंख्या मिळते. कारण की विषम संख्यामध्ये जर विषम संख्या मिळवली तरच समसंख्या मिळते की नाही? मग पर्याय काय दिले पहा. 2x अधिक 1. 2x म्हणजे 2चा गुणाकार आहे. 7 गुणिले 14 होणार, 2 14 होणार. म्हणजे 2 नी गुणलं तरी ते संख्या काय होणार? दुप्पट होणार आहे, बरोबर की नाही? विषम असू की सम असू ती समच होणार आहे. 2x मायनस 1, 2x अधिक 4, 2x मायनस 3. आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, इथं -1 वापरला, इथं मायनस वापरला म्हणजे मागची संख्या झाली. हे 2 पर्याय गेले आपले, बरोबर की नाही? का गेले? 2x मायनस 1. एक्स ची किंमत किती घेतली मी? 7. 2x मायनस 1. एक्स च्या जागेवर मी 7 पुट केले. 7 दुने 14, 14 दुने गेले किती मिळाले? 13. पण इथं मागची संख्या आहे आणि ती विषम संख्या आहे, आपल्याला सम पाहिजे. मग आता या दोघातून एक उत्तर असणार आहे आपला. आता 2x अधिक 1 आणि 2x अधिक 4 यातून उत्तर असेल पहा. आता जर आपण 1 मिळवला 7 दुने 14, 14 आणि 1 किती झाले? 15. आपल्याला विषम संख्याच मिळाली का नाही? मग आपण काय करू आता? त्यामध्ये 4 मिळवू. समसंख्या विचारली ना आपल्याला. मग आता हा पर्याय पहा. 2x प्लस 4. 2x प्लस 4. 7 दुने 14 अधिक 4. 14 अधिक 4 किती मिळालं? 18. 18 काय? समसंख्या आहे. कारण की इथं पहा, विषमचा दुप्पट केला तर समसंख्या मिळणार आहे आणि समसंख्यामध्ये समसंख्याच मिळवावं लागेल. 2, 4, 6, 8, 10. म्हणून आपला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. एक्सच्या जागेवर तुम्ही कुठली एक विषम संख्या ठेवा, तुम्हाला लगेच उत्तर कळेल. एक्सच्या जागेवर तुम्ही 1 ठेवा, 3 ठेवा, 5 ठेवा, मायनस उत्तर येणार नाही. कारण की पुढची विचारली, मायनस म्हणजे मागची होणार. प्लस 1 नी केलं काय होणार? तिथं आपल्याला प्लस 1 जर केलं तर आपल्याला काय मिळून राहील? 13 उत्तर म्हणजे विषम संख्या मिळून राहिली. 1, 3, 5, 7 विषम मध्ये जातात की विषम म्हणजे दुप्पट घेतली तर सम झाला ना. आणि सम मध्ये तुम्ही विषम मिळवतात म्हणजे विषम मिळणार आहे. आणि 2x अधिक 4 सम मध्ये सम मिळेल तर समसंख्याच मिळणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू 5 नंबरचा. थेरी टॉपिक वर आहे पहा आता. समूळ संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 2 समूळ संख्यामध्ये नेहमीच एक संख्या सम एक संख्या विषम असते असं नाही. हाच आपलं उत्तर असणार आहे. कारण काय सांगितलं? समूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर आणि को प्राईम नंबर मध्ये तुम्ही एक प्राईम नंबर आणि कंपोजिट म्हणजे सम आणि विषम, एक इवन नंबर एक ऑड नंबरच पाहिजे असं नाहीये. दोन्ही तुम्ही ऑड पण घेऊ शकतात ना. आपण समजा दोन्ही ऑड घेतले मी 3 आणि 5. मग 3 आणि 5 काय? हे समूळ संख्या आहे. मग दोन्ही आपण कोणते वापरले? तर संख्या विषम संख्या वापरली. म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. हे चुकीचे विधान आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. दुसरं काय आहे?
एखाद्या संख्येला दोन सहमूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो. हे मात्र खरं आहे. तुम्हाला एक जोडी मिळाली पहा, हे 3 आणि 5 आणि एखादी संख्या आहे समजा 45 आहे, मग 45 या संख्येला या दोन्ही संख्येने भाग जातो, मग यांच्या गुणाकाराने सुद्धा भाग जाईल, 15 ने सुद्धा 45 ला भाग जातोच. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. हो, क्रमवार संख्या 4 5 5 6 7 8 ही नेहमी सहमूळ संख्या असतेच. आणि सहमूळ संख्याचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो. हो, कॉमन फॅक्टर त्याचा एक स्वतः असतो, तरच ते सहमूळ संख्या असतात. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 मात्र चुकीचा आहे. 6वा प्रश्न आपण पाहू. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्या मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. आता यावर प्रश्न चान्सेस आहे येण्याचे. मग लक्षात ठेवा, जे 9 मूळ संख्या आहे ते अशा प्रकारे आहे का त्यांची अदलाबदल जरी केली अंकांची तर मूळ संख्याच मिळते. 11चा उलटा केलं तर आपल्याला 11च मिळणार आहे, ते एकच झालं. 17 आणि 71 अंकांची अदलाबदल केली, 17 आणि 71. त्यानंतर 37 आणि 73, 37 आणि 73. त्यानंतर 13 आणि 31, त्यानंतर 79 आणि 97. हे बघा, ही जोडी 4 जोड्या आहे आणि एक सिंगल इथं. म्हणजे हे 9 मूळ संख्या अशा आहे का त्यामध्ये 4 अशा आहे त्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी ती मूळ संख्याच असते. 11चा अदलाबदल 11च होणार आहे. 17 अंकांची अदलाबदली करा 71, 37 73, 13 31 79 97. सॉरी, इथं डबल 30 लिहिलं, 79 97 ही मूळ संख्याच आहे. प्रश्न काय पहा, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज. आता यांची सर्वांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला बेरीज किती मिळाली? 429 मिळणार आहे. किती मिळणार आहे तुम्ही करून पाहिजे, दिलेले म्हणून मी डायरेक्ट लिहिलं, आपल्याला वेळ नाही घालायचं इथं. मग या सर्व संख्यांची बेरीज केली 429, पाठच ठेवा हे. आणि पुढे म्हणतात ते ही बेरीज 600 पेक्षा कितीने कमी जास्त आहे. 600 पेक्षा कमीच आहे. मग उत्तर आपलं कमी येणार, म्हणजे जास्त पर्याय गेला जास्त, म्हणजे 2 आणि 4 पैकी आपलं एक उत्तर आहे. मग वजाबाकी करू आपण. 600 पैकी कितीने कमी, मग वजाबाकी करूया. 10 9 5, 10तून 9 गेले 1, 9तून 2 गेले 7, 5तून 4 गेले 1. 171 ने कमी. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल 171 ने कमी. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपण पाहू. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 12 आहे, तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? इथं आपल्याला प्रश्न यावर असं पण विचारू शकतात, हे सरासरीचा म्हणजे छोटी संख्या मोठी संख्या मधली संख्या कोणती, छोटी संख्या मोठी संख्येत फरक किती, बेरीज किती. आता इथं खूप मोठी इक्वेशन वाली मेथड दिलेली आहे. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो याला. तर पहा काय शॉर्टकट आहे. किती क्रमावर संख्या आहे? 5. जर विषम क्रमांकामध्ये जर संख्या असेल ना तर ही ट्रिक वापरायची. मग त्यांची सरासरी 12 आहे ना आणि 5 अंक येते, म्हणजे सरासरी नेहमी मधला अंक असणार की नाही 12. याचे मागचे नंबर कोण असणार आहे? 10 8. पुढचे कोण असणार आहे? 14 आणि 16. झाले 5 क्रमवार समसंख्या. 5 क्रमवार समसंख्या झाले. ट्रिकनुसार 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. 5 म्हणल्यावर ऑड नंबर आहे, म्हणजे मधली संख्या 12 आणि 30 सरासरी असते. त्याच्या मागे 10 8 पुढे 14 16 आहे. मग सर्वात छोटी संख्या कोण झाली? पहा, ही सगळ्यात स्मॉल झाली छोटी, आणि मोठी कोण झाली? 16. किती पट आहे मोठी? पण त्यांनी प्रश्न काय विचारला? सर्वात लहान समसंख्या ही मोठ्या संख्येच्या किती पट आहे? लहान किती पट आहे? लहान काय आहे? निमपट आहे, निम्मी. आणि हे दुप्पट आहे. पण छोटी विचारी ना आपल्याला किती आहे? निमपट किंवा निम्मी. कुठं आहे? निमपट. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आणि त्यांनी आपल्याला कोणती मेथड सांगितली पहा. 5 क्रमावर संख्या आहे ना, कोणती संख्या आहे? सम. मग पहिली मानली x, x+2, x+4, x+6, x+8. झाले 5. 2 2 ने वाढवले ना. आणि त्यांची सरासरी 12 आहे, म्हणजे सरासरीचा फॉर्म्युला काय असतो? सरासरीचा फॉर्म्युला असतो सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ही सरासरीचा फॉर्म्युला आहे. मग सरासरी किती दिली? 12.
सर्वांची बेरीज किती येणार? x प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स 5x 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 20 आणि अपॉन 5. मग आता हा इक्वेशन सॉल्व्ह करायचं. काय इक्वेशन? 12 इज इक्वल टू 5x प्लस 20 अपॉन 5. 12 इकडे शिफ्ट करा, किती होणार ते? 60. 5x प्लस 20 आता 20 ला शिफ्ट करा, मग 60 मायनस 20 इज इक्वल टू 5x. 5x इज किती मिळणार आपल्याला? 40. आणि x ची व्हॅल्यू किती मिळणार? 8 मिळणार. मग x ची व्हॅल्यू जर 8 आली, इथं 8 आली, 8 आणि 2 10 12 14 16 झालं. तेच आहे, इक्वेशन मेथड वापरली. पण शॉर्टकट वापरा तुम्ही एकदम. सरासरी जर 5 3 7 9 अशा संख्या जर दिलेली, जी सरासरी ती मध्ये मांडायची, त्याची पुढचे मागचे अरेंज करून घ्या. मग आलं लक्षात? म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. 8वा प्रश्न आपण पाहू. 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे कराल? 24 10 आणि 10 20 20 आणि त्याच्यामध्ये 4 ऍड करा. IV XXIV पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. एकदम चौथीचा क्वेश्चन झाला. चिल्लर म्हणतो आपण याला. मी बोलत असतो चिल्लर प्रश्न एकदम, म्हणजे खूप सोपा. 9वा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणत्या बेरजेचे उत्तर LXXVIII? म्हणजे पहा, L म्हणजे काय? 50 प्लस XX म्हणजे 20 आणि VIII म्हणजे 8. म्हणजे 50 प्लस 20 70 70 प्लस 8 78 78. म्हणजे कोणाचं, म्हणजे खालीलपैकी कोणत्या क्रियेचं उत्तर 78 मिळणार आहे? हे पहा, L मधून X गेला म्हणजे हे 40 झाले. 40 अधिक हा पर्याय येणार नाही. L मधून 10 वजा झाले, डाव्या बाजू लिहिले म्हणजे 10 वजा झाले, हा पण पर्याय येणार नाही. LX म्हणजे 60 50 अधिक 60 हा पण पर्याय येणार नाही. LXX L म्हणजे 50 आणि 20 मिळेल 70 आणि 8. यस, पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न, नमुना प्रश्नामध्ये 10वा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, पटकन आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, है ना? पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे ना? मग पुढील पैकी दिलेल्या संख्या गटात न बसणारी संख्या. आता मुलं इथं लॉजिक काय लावणार पहा. 6 14 15 21 6 14 15 21. मुलं म्हणणार सर याला 3 नी भाग जातो, 3 नी भाग जातो, 3 नी भाग जातो, उत्तर येणार 14. हो, मान्य आहे. पण कधी कधी हा लॉजिक आपला काम करणार नाही. तर ते भाग जातो म्हणजे ते 5वी 6वीचा प्रश्न झाला. 7वीला आपण थोडस जास्त विचार करायचंय. त्रिकोणी संख्याचा इथं विचार करायचा आपल्याला. 6 ही त्रिकोणी संख्या आहे, 15 ही त्रिकोणी संख्या आहे, 21 ही त्रिकोणी संख्या आहे, मात्र 14 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणजे दोन्ही लॉजिकने आपलं उत्तर 14 येतो. त्रिकोणी संख्याचा लॉजिक आणि 3 नी भाग जाणार आहे त्याचा लॉजिक. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. ओके. मग आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण नमुना प्रश्नामधील एकूण 10 प्रश्न व्यवस्थितपणे समजून घेतली. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओचा फायदा होईल, त्यांना सुद्धा चांगले मार्क्स पडतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 यावर 15 प्रश्न जे दिले ते पूर्ण 15 प्रश्न आपण सोडवणार आहोत. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.